Hello students, in the previous lecture we have started our next chapter, mathematical preparations in chemistry. While starting the chapter, we have discussed the need of mathematics in chemistry. Then we seen some basic rules of indices, and then we discussed about the logarithms. We seen that there are mainly two types of logarithms, Briggscian or common logarithm, which is to the base 10, and second type was Naperian logarithm, which is logarithm to the base e. So there are only two bases considered in the logarithm. Generally, we use both of these types of logarithms. Okay, so we seen the terms associated with logarithm. First one was characteristic and other was mantissa. We seen how the characteristic is determined and how the mantissa is determined. For characteristic, we subtract 1 from number of digits, and for mantissa we use the log table. So as per my instruction in the previous lecture, you must have kept log tables with you now, I assume so. Okay, so in the previous lecture we have already discussed about some problems. We had some practice of solving the problems, and in this lecture also we shall solve some more examples having some differences. Okay, so let us start with the examples. First example is find log of 29. Log of 29. So how we can solve this example? We start with the characteristic. Okay, for characteristic we count the number of digits. There are 2 digits in this number. We will subtract 1 from number of digits, and the characteristic therefore is 1. Put a decimal point immediately after the characteristic. Now find mantissa of 29 in 0. कारण 2 अंकी संख्या आहे, पुढे अंकच नाही कोणता तर आपण 0 अज्युम करतो. 29 चा 0 मध्ये आपल्याला मॅन्टिसा बघायचा आहे. तुमच्याकडे लॉग टेबल आहे, त्यामध्ये तुम्ही बघा. स्क्रीनवरती सुद्धा मी लॉग टेबल दाखवतो. सी वेअर इज नंबर 29. सगळ्यात खाली आहे बघा इथे. थोडंसं स्क्रॉल करून वर आणून घेतो त्याला. सी दिस इज नंबर 29. 29 चा 0 मध्ये आपल्याला बघायचा आहे. इन 0 द मॅन्टिसा इज 4624. द मॅन्टिसा इज 4624. So we shall write the answer 4624 here. So this is logarithm of 29. Next example, similar example we shall see. हे असं पण एक्झाम्पल आपण मागच्या वेळेस बघितलंच आहे. अंक बदल असतील, बाकी ह्याच प्रकारचा आकडा होता तो. दुसरे आपण तशाच प्रकारचं बघू. थोडंसं रिकॉल होण्यासाठी मी सेम एक्झाम्पल घेतोय, सिमिलर. इफ x इज इक्वल टू 3410, फाइंड लॉग x. मग लॉग x काढायचा आहे. x म्हणजे काय? 3410. म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे? लॉग ऑफ 3410.
So we start with determination of characteristic. कॅरेक्टरिस्टिक साठी नंबर ऑफ डिजिट मोजा किती आहेत 1 2 3 4 चार अंकी संख्या आहे 4 minus 1 किती उरले 3 3 is the characteristic of this number. Put the decimal point immediately. कॅरेक्टरिस्टिक लिहिला की लगेच डेसिमल पॉइंट ठेवूनच द्यायचा. आता आपल्याला मॅन्टिसा बघायचा. मॅन्टिसा कसा बघायचा पहिले दोन अंक जे आहेत त्याचा तिसऱ्या अंकात बघायचा असतो म्हणजे 34 चा 1 मध्ये पाहायचा आहे आणि मीन डिफरन्स 0 मध्ये. पण मीन डिफरन्स 0 मध्ये असत नाही. मीन डिफरन्स 1 2 3 4 5 6 7 8 9 या अंकांमध्येच असतो. 0 साठी मीन डिफरन्स नसतो. म्हणजे आपल्याला 34 चा 1 मध्ये मॅन्टिसा बघायचा आहे. तर बघा तुमच्या लॉग टेबल मध्ये मी माझ्या लॉग टेबल मध्ये दाखवतो. बघा इथे 34 दिलेलंच आहे स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला. हिअर इज 34 आणि इन 0 नाही 1 मध्ये बघायचं आपल्याला. इट्स मॅन्टिसा इज 5328 5328. मीन डिफरन्स 0 साठी नसतो. मीन डिफरन्स हा नेहमी 1 2 3 4 5 6 असा 9 पर्यंत असतो. ओके. So 5328 is the mantissa that we shall write here. Five, 3, 2, 8. Okay. Next example. आता आपण थोडंसं एक्झाम्पल मध्ये बदल करू. जे आपण आतापर्यंत बघितले त्यापेक्षा थोडंसं वेगळं. इफ x इज इक्वल टू 5.28 फाइंड log x. याच्यात काय बदल आहे. याच्या अगोदर आपण जे पण एक्झाम्पल घेतले त्याच्यामध्ये आपण पूर्णांक संख्याच घेतली होती. 29 3410 62 915 314 है ना. आपण पूर्णांक संख्याच घेतली होती. अपूर्णांक संख्या आपण घेतलीच नाही. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ लॉगॅरिथम ऑफ फ्रॅक्शनल नंबर. अपूर्णांक संख्येचा लॉगॅरिथम आपल्याला काढायचा आहे. मग याच्यात काय बदल होईल. काही विशेष बदल याच्यामध्ये नाहीच आहे. सी अवर स्टेप्स आर सेम. आपला स्टेप त्याच राहतील. कॅरेक्टरिस्टिक काढणे आणि त्याच्यानंतर मॅन्टिसा. आता याचा कॅरेक्टरिस्टिक किती येईल बघा. 5.28 असा नंबर आहे. कॅरेक्टरिस्टिक साठी आपण काय करतो वी काउंट द नंबर ऑफ डिजिट्स and then subtract 1 from number of digits. मग नंबर ऑफ डिजिट याच्यात किती म्हणायचे 3 घ्यायचे का तर नाही. फ्रॅक्शन जेव्हा असेल त्यावेळेस डेसिमल पॉइंटच्या अगोदर किती अंक आहेत ते मोजायचे. सो बिफोर डेसिमल पॉइंट देयर इज 1 डिजिट. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम दॅट नंबर ऑफ डिजिट बिफोर डेसिमल पॉइंट. एकातून एक गेला 0. Put a decimal point now in the answer. Okay. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती आला या नंबरचा 0. 0 कसा आला कारण डेसिमल पॉइंटच्या अगोदर एकच अंक आहे त्या एकातून एक गेला 0. आता मॅन्टिसा बघताना डेसिमल पॉइंटचा विचार नाही करायचा. सरळ 52 चा 8 मध्ये बघायचा. पहिले दोन अंक कोणते 52 52. 52 चा 8 मध्ये मॅन्टिसा बघा किती येतोय. 52 चा 8 मध्ये सियर माझ्या लॉग टेबल मध्ये दाखवतो मी इथे. आय हॅव टू स्क्रॉल इट. येस आला स्क्रीन वरती बघा 52 दिसतोय आपल्याला. 52 चा 8 मध्ये आपल्याला बघायचा आहे. 8 मध्ये म्हणजे हा शेवटून 2 नंबरचा कॉलम 7 2
26 7226. Okay, so 7226 is the mantissa here, so we shall write that mantissa after the decimal point. 7226. So this is the answer. This is the logarithm of 5.28. 0.7226. Okay. Next example. If x is equal to 71.82, find log x. 71.82 असा नंबर आहे, त्याचा लॉगॅरिथम आपल्याला काढायचा आहे. सो अगेन द नंबर इज फ्रॅक्शनल whose logarithm is to be determined. तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. log of 71.82 काढायचा आहे आपल्याला. डेसिमल पॉइंटच्या अगोदर किती अंक आहेत? देर आर 2 digits बिफोर द डेसिमल पॉइंट. कॅरेक्टरिस्टिक साठी काय करायचं? सबट्रॅक्ट 1 फ्रॉम नंबर ऑफ डिजिट्स. कॅरेक्टरिस्टिक विल बी 1. 1 पॉइंट. आता मॅन्टिसा बघायचा 71चा 8 मध्ये आणि मीन डिफरन्स बघायचा 71चा 2 मध्ये. ओके, तर आधी 71चा 8 मध्ये मॅन्टिसा बघा किती येतोय. व्हॉट इज द मॅन्टिसा? See in the log table, you will find it. 71 चा 8 मध्ये. See here 71 त्याचा 8 मध्ये किती आहे? 8561. 8561 इज द मॅन्टिसा. आणि मेन डिफरन्स किती मध्ये पाहायचा आपल्याला? 2 मध्ये, म्हणजे 2 नंबरच्या कॉलम मध्ये. या मेन डिफरन्स इज 1. मग 8561 प्लस 1 किती होईल? 8562. सो 8562 इज द व्हॅल्यू ऑफ मॅन्टिसा नाव. 8562. तुमच्याकडे लॉग टेबल असलाच पाहिजे. लॉग टेबल न घेता जर तुम्ही लेक्चर अटेंड केलं तर काही फायदा नाही. फायनल एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला लॉग टेबल विद्यापीठाकडनं पुरवले जातात. तुमचा स्वतःचा लॉग टेबल चालत नाही एक्झाम हॉलमध्ये. विद्यापीठाकडूनच तुम्हाला लॉग टेबल दिला जातो. तो लगेच जमाही करून घेतात. पेपर संपतो, पेपर सोबतच तुम्हाला लॉग टेबलही जमा करावा लागतो. So log of 71.82 is 1.8562. फ्रॅक्शनच्या बाबतीत आपल्याला असं करावं लागेल. पण आता अजून थोडं वेगळ्या प्रकारचा फ्रॅक्शन आपण बघू. फिफ्थ एक्झाम्पल. इफ x is equal to 0.018, find log x. If x is equal to 0.018. काय बदल केलाय आता याच्यामध्ये आपण? इथे पहा, डेसिमल पॉइंटच्या अगोदर आपण काही ना काही नंबर घेतलेला होता. याच्यातही डेसिमल पॉइंटच्या अगोदर नंबर होता, पूर्णांक काही ना काही संख्या होती, है ना. पण इथे आपण काय केलं? डेसिमल पॉइंटच्या अगोदर 0 आहे. इट इज नॉट इंटिजर. मग आता कॅरेक्टरिस्टिक कसा काढायचा? है ना. हा जो अंक आहे टोटल, हा जो नंबर आहे, इट इज लेस दॅन 1. हे जे नंबर होते हे जरी फ्रॅक्शनल होते तरी पण हे ग्रेटर दॅन 1 होते. एकापेक्षा मोठ्या संख्या होत्या. 5.28 एकापेक्षा मोठी संख्या आहे. 71.82 एकापेक्षा मोठी संख्या आहे. पण इथे एकापेक्षा लहान संख्या आपण घेतली आहे. आपण हा जो फ्रॅक्शन घेतला इट इज लेस दॅन 1. मग आता कॅरेक्टरिस्टिक कसा काढायचा?
log of 0.018. Okay, so first step is to find out the characteristic, and how we can find out characteristic in this number. तर याच्यामध्ये सगळ्यात सोपी आयडिया अशी आहे की हे नंबर ऑफ झिरो मोजून घ्या. किती आहेत? हा एक आणि हा एक, दोन झिरो आहेत, इथे 2 लिहा. आणि हा 2 जो आहे याला निगेटिव्ह साईन द्या. मग निगेटिव्ह साईन कसं द्यायचं? समोर द्यायचं का? समोर नाही द्यायचं, कारण समोर जर दिलं तर काय होणार आहे, तुमचा पुढचा मॅन्टिसाला पण ते अप्लाय होऊन जाईल. आणि तुमचा मॅन्टिसा निगेटिव्ह नसतो, मॅन्टिसा इज ऑलवेज पॉझिटिव्ह. त्यामुळे निगेटिव्ह साईन या 2च्या समोर नाही देता येणार. पण मग तो निगेटिव्ह आहेच, साईन तर आपल्याला द्यावंच लागेल. मग ते कुठे जायचं? त्याच्या डोक्यावर. त्याच्या डोक्यावर दिलं म्हणजे तो एकटाच निगेटिव्ह. ओके, मॅन्टिसा विल बी पॉझिटिव्ह. तर हे झालं कॅरेक्टरिस्टिकचं. एकापेक्षा लहान संख्या असेल, 0 पॉइंट समथिंग असेल, त्यावेळेस नंबर ऑफ झिरोज मोजायचे, त्याच्यावरती निगेटिव्ह साईन द्यायचं. याला बार म्हणतात. वाचताना याला काय वाचायचं? बार 2. दिस इज बार 2. आता मॅन्टिसा बघायचा. मॅन्टिसा कसा? सिम्पली 18चा 0 मध्ये, 18 नंबर कोणता अंक नाहीये ना, 18चा 0 मध्ये मॅन्टिसा बघा किती आहे. स्क्रीन खूप लहान करण्याची काही गरज नाही. आता 18चा 0 मध्ये बघायचा आहे ना, म्हणजे सुरुवातीला से बाय या इथे. दिस इज 18. 18चा 0 मध्ये किती आहे? इट इज 2553. 2553 is the mantissa of this number. 2553 is the answer. 2553. ओके, मग आता इथेच थांबवायचं का हे उत्तर याचं? असं नाही. याच्या अगोदर आपण काय करायचो? कॅरेक्टरिस्टिक कळला, मॅन्टिसा कळला, झालं, थांबलो तिथेच. इथे आपल्याला तसं नाही करता येणार, कारण इकडे काय होतं की उत्तर जे होतं ते ऍक्च्युअल उत्तर होतच 1.46. लगेच लक्षात येतं है ना. 0.72 लगेच लक्षात येतं आपल्याला की काय अंक असेल. पण हे बार 2.255 हे काहीच समजायला मार्ग नाही, कारण याच्यामध्ये अर्धी संख्या जी आहे ती तुमची निगेटिव्ह आहे आणि उरलेली अर्धी पॉझिटिव्ह आहे. आपल्याला याला काहीतरी एक करायला पाहिजे. एक तर पूर्ण निगेटिव्ह पाहिजे किंवा पूर्ण पॉझिटिव्ह पाहिजे नंबर, तेव्हा तो हँडल करायला कन्व्हिनियंट असतो. ओके, इथे काय झालं? तुमचा कॅरेक्टरिस्टिक निगेटिव्ह आहे, मॅन्टिसा पॉझिटिव्ह आहे. आपल्याला ही पूर्ण संख्या एक तर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अशा फॉर्म मध्ये पाहिजे. सो फॉर दॅट वी हॅव टू सॉल्व्ह दिस. याला सॉल्व्ह करावं लागेल. आणि सॉल्व्ह करायचं म्हणजे काय, कसं करायचं? तर अगोदर यांना वेगवेगळं करावं लागेल. याला फोडून घ्यावं लागेल. याचा निगेटिव्ह पार्ट वेगळा आणि पॉझिटिव्ह पार्ट वेगळा करायचा, आणि नंतर जी बेरीज होईल त्यांची, ती बेरीज म्हणजे आपला आन्सर असेल. मग याला वेगळं कसं करायचं? बार 2 आपण वेगळा केला म्हणजे काय होणार? निगेटिव्ह साईन त्याचा एकट्याला आपण देऊ शकतो, -2. बार 2 मीन्स -2. प्लस मॅन्टिसा किती आहे? 2553, आणि तो कसा आहे? डेसिमल पॉइंटच्या नंतर आहे, म्हणून त्याला आपण असं लिहू 0.2553. बार 2 प्लस म्हणजे -2 प्लस 0.2553. करा सॉल्व्ह याला. एक्झाम मध्ये तुम्हाला हे रफ पेज असतं मागे, त्याच्यावर करता येईल किंवा तोंडी सॉल्व्ह करावं लागेल. पण कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये एक्झाम मध्ये, त्यामुळे कॅल्क्युलेटरवर करता नाही येणार. करा सॉल्व्ह. काय करायचं? 2 मधून याला मायनस करावं लागेल है ना, कारण मोठी संख्या निगेटिव्ह आहे तुमची. मोठी संख्या निगेटिव्ह असल्यामुळे याच्यातून याला मायनस करा, या संख्येचं चिन्ह देऊन द्या. 2 वजा 0.2553 किती येईल? इथे काहीच नाही, म्हणजे 10तून 3 गेले 7, हातचा घेतला परत केला, 10तून 6 गेले
4, 10तून 6 गेले पुन्हा 4, 10तून 3 गेले 7 पॉइंट, 2तून 1 गेला 1, आणि साइन काय येईल, ही मोठी संख्या निगेटिव्ह आहे, मोठी संख्या निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह साइन येईल. सो द आन्सर इज -1.7447, -1.7447. This is the answer. लक्षात आलं काय झालं इथे? एकापेक्षा लहान संख्या होती, कॅरेक्टरिस्टिक काढण्यासाठी आपण नंबर ऑफ झिरो मोजले किती आहेत, त्याच्यावरती बार देऊन दिला आणि नंतर आपण मॅन्टिसा काढला. आन्सर इज -1.7447. इट इज सिंपल. व्यवस्थित समजून घ्या, फार काही असं कठीण वगैरे अशातला भाग नाही, पण नंतर आपण जेव्हा रिकॉल करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला असं अपूर्ण काहीतरी आठवतं, अर्धवट आठवतं आणि असं वाटतं की खूप काही कठीण होतं का काय, पण काही कठीण नाहीये. इट इज व्हेरी सिंपल. नेक्स्ट एक्झाम्पल. इफ x इज इक्वल टू 0.92, find log x. हे करा सॉल्व तुम्ही. इफ x इज इक्वल टू 0.92, फाइंड log x. तुम्ही सॉल्व करा, मी थांबतो 2 मिनिटं. आधी कॅरेक्टरिस्टिक काढा, मग मॅन्टिसा काढा. चला, झालं का? सोबत सॉल्व करू ज्यांचं राहिलं असेल. ओके. वी हॅव टू फाइंड आउट लॉगॅरिथम ऑफ 0.92. 0.92 चा लॉगॅरिथम काढायचा आहे. संख्या एकापेक्षा लहान आहे. जसं मी सांगितलं, काय करायचं, नंबर ऑफ झिरो मोजायचे. किती आहे? एकच झिरो आहे. एक झिरो आहे म्हणून याला 1 लिहा, त्याच्या डोक्यावर निगेटिव्ह साइन द्या. बार 1 इज द कॅरेक्टरिस्टिक. आता मॅन्टिसा काढायचा. मॅन्टिसा 92चा 0 मध्ये, 92चा 0 मध्ये किती आलेला आहे? व्हॉट इज मॅन्टिसा ऑफ 92 इन 0? See here, mantissa of 92 in 0 is 9638. 9638 is the mantissa. 9638. So we shall write it. 9638 is the value of mantissa. आता याला सॉल्व करावं लागेल, कारण असं बार वगैरे असलेली संख्या आपल्याला नको. सॉल्व इट. सॉल्व करायला काय करायचं, याला वेगळं करा. बार 1 मीन्स -1 प्लस मॅन्टिसा काय होता याचा 0.9638. करायला सॉल्व.
काय येत आन्सर? एकातून हे वजा करायचंय तुम्हाला 0.9638 है ना. एकानंतर काहीच नाहीये म्हणजे डेसिमलच्या वर डेसिमल घेऊ आपण, हा बाकी सगळे 0 आहे असं कन्सिडर करा. शून्यातून 8 जात नाही, मग याला 10 म्हटलं आपण. 10तून 8 गेले 2, हातचा घेतला परत केला. 10तून 4 गेले 6, 10तून 7 गेले 3, 10तून 10 गेले 0. .0362. Sign will be negative. So in this way we can find out logarithm of fractional number also. फ्रॅक्शनचा सुद्धा आपल्याला लॉगॅरिथम काढता येतो. ओके, I hope you are understanding all these problems. तुम्हाला लक्षात येत असेल असं मी गृहीत धरतो. येत नसेल तर मला विचारा. ठीक आहे, आता कसं विचारायचं ते मी शेवटी सांगतो तुम्हाला माझा नंबर. आता लॉगच्या विरुद्ध जी गोष्ट आहे ती आपण बघू. इट इज अँटी लॉग. लॉगच्या विरुद्ध कोण? अँटी लॉग. सो हाऊ टू फाइंड आउट अँटी लॉगॅरिथम. ओके, हे असंच राहू दे तुम्ही, म्हणजे आपल्याला लक्षात येईल अँटी लॉग कसा काढायचा. इकडचं पुसतो कारण लिहिण्यासाठी जागा तर लागणारच आहे. आता लॉगच्या विरुद्ध अँटी लॉग म्हणजे लॉग 29 जर 1.4624 असेल तर अँटी लॉग ऑफ 1.4624 हा 29 येईल. असं ते उलट असतं है ना. लॉग 29 इज इक्वल टू 1.4624 म्हणजेच काय? अँटी लॉग ऑफ 1.4624 इज इक्वल टू 29. विरुद्ध एक. अरे ते याच्या मागे गेलं नावाच्या. इथे लिहून फायदा नाही, इथे दिसत नाही तुम्हाला. ओके, इथेच लिहितो है ना. याचा अर्थ काय होतो? अँटी लॉग ऑफ 1.4624 इज इक्वल टू 29 असा याचा अर्थ होतो. मग आता हे काढायचं कसं ऍक्च्युअली? ओके, आपण याचंच एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, आपण 1.4624 याचाच अँटी लॉग काढू. आता अँटी लॉग कसा काढायचा बघा. लॉग काढताना आपण काय केलं? आधी कॅरेक्टरिस्टिक काढलं आणि मग मॅन्टिसा काढला. अँटी लॉग मध्ये म्हणजे ह्या नंबर मध्ये आता हा जो अंक आहे डेसिमल पॉइंटच्या आधी हा कोण आहे? हा कॅरेक्टरिस्टिक आहे आणि हा इकडचा मॅन्टिसा आहे. 4624 इज द मॅन्टिसा. तर आपण मॅन्टिसाचा अँटी लॉग काढायचा. टेक द अँटी लॉग ऑफ मॅन्टिसा. मॅन्टिसा किती याच्यामध्ये? 0.4624. म्हणजे आपण 0.46 चा 24 मध्ये जर अँटी लॉग बघितला तर तो आपल्याला काय मिळतो ते बघा.
कारण याच्यामध्ये पहा, हा पहिला अंक काय आहे, इट इज कॅरेक्टरिस्टिक, आणि हा उरलेला अंक हा कोण आहे, हा मॅन्टिसा आहे. मग आपण काय करायचं अँटीलॉग काढताना, ओके, टेक अँटीलॉग ऑफ मॅन्टिसा. मॅन्टिसाचा अँटीलॉग आपण काढायचा. मग मॅन्टिसा किती इथे प्युअर, मॅन्टिसा इज 0.4624. जर आपण कॅरेक्टरिस्टिक काढून घेतला बाजूला वेगळा घेतला तर मॅन्टिसा ऍक्च्युली काय आपला 0.4624. मग 0.46 चा 24 मध्ये आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे. तुमच्या लॉग टेबल मध्येच पहा, 1-2 पानं उलटले की पुढचा अँटीलॉगचा टेबल तुम्हाला दिसेल. सी द अँटीलॉग ऑफ 46 in 24. बघा हा लॉग टेबल आहे. या फाईलला मी अजून स्क्रॉल करतो, पुढच्या काही पेज वरती आपल्याला हे बघा इथे अँटीलॉग आहे. तुमचा लॉगॅरिथम जो आहे तो 99 पर्यंत येऊन थांबला है ना. 10 पासून 99 पर्यंत लॉगॅरिथम असतो. अँटीलॉग मात्र तुमचा 0 पासून सुरू होतो, 0.0. ओके, म्हणजे 0 पासून 0.01 0.02 असा सुरू होतो. तर तुमचा अँटीलॉग कशाचा काढायचा आहे तुम्हाला आता, 0.46 चा 24 मध्ये. 0.46 शोधा इथे कुठे आहे, येस या इथे बघा दिसला 0.46. याचा तुम्हाला 24 मध्ये अँटीलॉग काढायचा आहे. सेकंड कॉलम कुठला याचा, हा इथे 2897. ओके, आणि मेन डिफरन्स बघावा लागेल तुम्हाला. अंक होता तुमचा 4624. 46 चा तुम्ही 2 मध्ये बघितला, इट इज 2897. आता 4 मध्ये त्याचा मेन डिफरन्स बघा, मेन डिफरन्स इज 3. ओके, मेन डिफरन्स इज 3. मग 2897 प्लस 3 किती झाले, इट इज 2900. 2897 तुमचा 46 चा 2 मध्ये आला मॅन्टिसा, मेन डिफरन्स आला 3 है ना. इथे लिहू लागलं, तुम्ही फळ्यावरतीच दाखवतो लिहून तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. सी 46 चा 2 मध्ये म्हणजे 0.46 चा 2 मध्ये किती आलाय मॅन्टिसा, 2897. ओके, आणि मेन डिफरन्स किती आहे, मेन डिफरन्स आहे 3. 3 इज द मेन डिफरन्स. आपण काय करत असतो, मॅन्टिसा प्लस मेन डिफरन्स अशी बेरीज करतो. बेरीज किती येईल, 7 अधिक 3 10, 10 शी 0 आजच्याला 1, 9 ने 1 10, पुन्हा 0 आजच्याला 1, 8 ने 1 9, 2 जसाचा तसा. सो 46 चा 0.46 चा 24 मध्ये मॅन्टिसा आला 2900, 2900 है ना. इथे व्यवस्थित लिहून घेतो मी आता. अँटीलॉग ऑफ 1.4624 इज इक्वल टू 2900. ओके, आता पहा हा जो 2900 आपण काढलाय हा मॅन्टिसा आलेला आहे. आपण कॅरेक्टरिस्टिकला हात लावलेला नाही कुठेच, म्हणजे मॅन्टिसाचा अँटी लॉगॅरिथम इतका आलाय 2900. आता कॅरेक्टरिस्टिकचं काय करायचं, तर कॅरेक्टरिस्टिक काढलेलाच कसा होता, आपण नंबर ऑफ डिजिट मोजत होतो, त्याच्यातून एक मायनस करत होतो, जे येईल ते कॅरेक्टरिस्टिक. मग आता काय, म्हणजे एकचा संबंध कुठे आला या कॅरेक्टरिस्टिकचा, इट इज रिलेटेड विथ द डेसिमल पॉइंट. ओके,
मग आता कॅरेक्टरिस्टिक जर 1 आहे तर अँटी लॉग करताना काय करावं लागेल आपल्याला, इकडे आपण -1 करायचो, इकडे आपल्याला +1 करावं लागेल. 1 + 1 किती झाले, 2. म्हणजे पहिले 2 अंक सोडून तुम्हाला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. पहिले 2 अंक सोडून तुम्हाला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. सो द आन्सर इज 29. 29.00 म्हणजे काय, 29च. ओके, म्हणजे बघा 29चा लॉग घेतला तर 1.4624 आलं आणि 1.4624चा अँटीलॉग घेतला तर 29 आला. म्हणजे हे एकमेकाला विरुद्ध आहेत. दीज आर अपोजिट टू इच अदर. व्यवस्थित समजून घ्या हे एक्झाम्पल. मी लगेच पुढचं काही सुरुवात नाही करत. फळ्यावरती लिहिलेलं जे आहे ते एकदा व्यवस्थित शांततेत वाचा, शांततेत लक्षात घ्या आणि ते शांततेत लक्षात घेतलं की पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करा. फाइंड द अँटीलॉग ऑफ 3.5328. 3.5328 याचा अँटीलॉग काढा. त्याचा अँटीलॉग काय मिळेल तुम्हाला, हा मिळेल 3410. कसा मिळाला ते बघा. नोटबुक तुमच्याकडे असूच द्या. केमिस्ट्रीचं कुठलंही लेक्चर असलं तरी सुद्धा नोटबुक तुमच्याकडे असायलाच पाहिजे. म्हणजे काही पॉइंट्स असतील तुम्हाला नोट करता येतील, काही प्रॉब्लेम असतील ते इमिजिएटली तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. आणि ही प्रॅक्टिस तुम्ही जितकी कराल तितकं तुमच्यासाठी फायदेशीर राहील. त्यामुळे तुम्हाला टॉपिक चांगलं लक्षातही येईल आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा तुमची प्रॅक्टिस चांगली झालेली असेल. कारण फक्त तुम्ही जर असं लेक्चर बघतच गेले, नुसतं बघितलं ऐकलं तर ते तुमच्या कमी लक्षात येईल, तुम्ही कमी फॅमिलियर व्हाल. पण नोटबुक घेऊन बसायचं, त्याच्यावरती सॉल्व्ह करायचं, यू विल बिकम मोर फॅमिलियर विथ द लेक्चर. चला पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ओके, हे इथे एवढंच पुसतो मी. ठीक आहे, एवढ्या भागात सॉल्व्ह करू. हे मुद्दाम राहू दे तुम्ही आपल्याला लक्षात येण्यासाठी. पहा आता पुढचं एक्झाम्पल काय घेतोय मी, हे अँटीलॉग ऑफ 3.5328. 3.5328 याचा अँटीलॉग किती येईल काढा. किती येईल, तर जसं आपण अगोदर केलं कॅरेक्टरिस्टिकला सोडून द्या, सध्या त्याच्या मागे लागूच नका. डायरेक्टली काय करायचं, डेसिमल पॉइंट नंतर जो 90 आहे तो 90च बघायचा. अँटीलॉग मध्ये सगळ्यात आधी 90. हे पण उलट आहे. लॉग मध्ये आपण काय करायचो, आधी कॅरेक्टरिस्टिक काढायचो मग 90 बघायचो. अँटीलॉग मध्ये आधी 90 जो आहे त्याचा अँटीलॉग बघा आणि नंतर कॅरेक्टरिस्टिक कडे जा. सिक्वेन्सही याच्यामध्ये विरुद्ध येतो. मग आता इथं 90 तुमचा आहे 0.5328, म्हणजे 53चा 2 मध्ये तुम्हाला अँटीलॉग बघायचा आहे आणि 8 मध्ये त्याचा मेन डिफरन्स बघायचा आहे. So see what is the antilog of 53 in 2. See इथे आहे का स्क्रीनवर, नाहीये. 52 साठी थोडं स्क्रॉल करावं लागेल, पुढच्या पेजवर आहे. Yes, antilog. See here is 0.53, 0.53. याचा 2 मध्ये तुम्हाला अँटीलॉग बघायचा. इट इज 3404. किती आला, 3404. 3404. आणि मेन डिफरन्स किती आहे, मेन डिफरन्स 8 मध्ये बघायचा आपल्याला.
So look at the mean difference. The mean difference is 6. mean difference आहे त्याचा 6. ओके, स्क्रीन मोठं करू. सी अँटीलॉग आपला आलेला होता तो. अँटीलॉगच्या कॉलम मध्ये 3404 आणि मेन डिफरन्स होता 6. यांची बेरीज करा, किती झाली? 6 आणि 4 10, 1 4 3 34 10. 3410 त्याला इथे लिहून घ्या. आता काय राहिलं? आता फक्त डेसिमल पॉइंट द्यायचा राहिला. डेसिमल पॉइंट देण्यासाठी आपण काय करतो? वी लुक ॲट द कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक इज 3. त्याच्यामध्ये 1 ऍड करा. कॅरेक्टरिस्टिक इज 3, ऍड 1, किती झाला? 4. म्हणजे पहिले 4 अंक सोडून पुढे तुम्हाला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. 1 2 3 4 4 अंक सोडून डेसिमल पॉइंट दिला. तो नाही दिला तरी चालेल. आता या केसमध्ये आन्सर इज 3410. तर बघा, इथल्या इथे आपल्याला दिसतंय की 3410 चा लॉग काढला तर आपल्याला 3.5328 मिळतं आणि 3.5328 चा अँटी लॉग काढला तर आपल्याला 3410 मिळत आहे. सो both of these processes are exactly opposite to each other. ओके, तर इथे थांबू आपण. बाकीचं अजून एक्झाम्पल बघायचे आहेत आपल्याला अँटीलॉगचे. ठीक आहे, अँटीलॉगचे आपण अजून काही एक्झाम्पल बघू, कारण आपण ते फ्रॅक्शन मध्ये अजून गेलोच नाही. आपण ते 0.0चे जे एक्झाम्पल घेतले आपण त्याच्यात आपण अजून गेलोच नाही. तर त्याचे काही एक्झाम्पल्स आपण घेऊ आणि त्यानंतर मग ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तुम्हाला जसे येतात त्या प्रकारचे एक्झाम्पल आपण घेऊ. ओके, so that we shall discuss in the next lecture. आता आपल्या झालेल्या लेक्चर संदर्भात तुम्हाला काहीही अडचण असेल, काही डिस्कस करायचं असेल, यू कॅन कॉल मी ऑन दिस नंबर. मोबाईल नंबर इज 9028001950. नरेंद्र जोशी. So you can ask your queries by calling on this number. This is my WhatsApp number. You can take the photograph of your query, your question, and you can send it to me. I will solve it. So see you in the next lecture. Okay.